Hello students, welcome to this class of the physics. Last time आपण पीफी ग्राफ किंवा व्हीटी ग्राफ किंवा टीव्ही ग्राफ याचे प्रॉब्लेम्स बघितलेले होते. आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे, दॅट इज द व्हेलॉसिटी ऑफ द गॅस मॉलिक्युल्स. ओके, व्हेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्युल्सचा इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला आता बघायचा आहे. ठीक आहे, कारण आपल्याला माहित आहे की गॅस मधले मॉलिक्युल जे आहेत ते रॅन्डम मोशन मध्ये असतात. त्यालाच काय म्हणतो आपण, ब्राउनियन मोशन किंवा मॉलिक्युलर केओस असं म्हणतो. म्हणजे गॅस मधले मॉलिक्युल जे आहेत ते डिफरंट डायरेक्शन डिफरंट व्हेलॉसिटीने काय करत असतात, मूव्ह करत असतात. ओके, प्रत्येक मॉलिक्युलला डिफरंट व्हेलॉसिटी असू शकते, प्रत्येक मॉलिक्युलला डिफरंट डायरेक्शन असू शकते. ठीक आहे, तर या व्हेलॉसिटीचा पार्ट थोडासा आपण बघूया. तर गॅस मॉलिक्युल्स रिलेटेड डिफरंट व्हेलॉसिटीज आहेत. ओके, तर व्हेलॉसिटीज ऑफ गॅस मॉलिक्युल्स. velocities of gas molecules. Velocities of gas molecules. In that, first is the mean velocity. First is the mean velocity. Okay, so this mean velocity is denoted by c bar. मीन व्हेलॉसिटी जी आहे ती आपण काय करतो, सी बार या लेटरने डिनोट करतो. आता मीन व्हेलॉसिटी म्हणजे काय, त्याच्या वर्ड मध्येच त्याचा मीनिंग दिलेला आहे. मीन व्हेलॉसिटी इज नथिंग बट ऍव्हरेज ऑफ velocities of all molecules. Average of velocities of all molecules is called as mean velocity. Average of velocities of all molecules. Average of velocities of all molecules is called as mean velocity. Average of velocities of all molecules is called as mean velocity. आता mean velocity आपण कशी कॅल्क्युलेट करणार किंवा त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे mean velocityचा, तर याच्यामध्ये if C1 C2 C3 up to Cn. ओके, C1 C2 C3 up to Cn. C हे सिंबल वापरलं जाऊ शकतं किंवा V हे सिंबल वापरलं जाऊ शकतं, कुठलंही सिंबल तुम्ही वापरू शकताय. C1 C2 C3 up to Cn. ओके, are velocities of n gas molecules. Okay, then mean velocity. Okay, mean velocity काय येणार बघा, then mean velocity c bar is equal to c1 plus c2 plus c3 up to काय येणार आहे cn divided by n. Okay, so this is a very simple concept. Mean velocity c bar is equal to c1 plus c2 plus c3 up to cn divided by n. ओके, जस्ट व्हेलॉसिटीची ऍडिशन करायची आहे आणि डिवायडेड बाय n करायचं आहे. आता इथं मीन व्हेलॉसिटीचं एसआय युनिट काय येणार बघा, एसआय युनिट विल बी मीटर पर सेकंड. हे मीटर पर सेकंड हे एसआय युनिट येणार आहे मीन व्हेलॉसिटीचं. परंतु मीन व्हेलॉसिटी मध्ये इथे एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम काय बघा, इथं ऍडिशन करत असताना आपण काय करतो, डायरेक्शन कन्सिडर करून व्हेलॉसिटीची काय करतो, ऍडिशन करतो. आणि त्याच्यामुळं टुवर्ड्स राईट मॉलिक्युल जात असेल तर आपण प्लस कन्सिडर करणार, टुवर्ड्स लेफ्ट जात असेल तर मायनस, अपवर्डला प्लस कन्सिडर करणार, डाऊनवर्डला मायनस कन्सिडर करणार. आता जर टुवर्ड्स राईट जाणाऱ्या मॉलिक्युलची सम केली आपण, व्हेलॉसिटीची सम केली, आणि टुवर्ड्स लेफ्ट जाणाऱ्या मॉलिक्युलच्या व्हेलॉसिटीची पण आपण सम केली, ती समजा इक्वल झाली तर काय होणार आहे, ही सगळी ऍडिशन जी आहे न्यूमरेटरची ती 0 येऊ शकते. बरोबर आहे ना, कारण राईटला जाणाऱ्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटी प्लस कन्सिडर केली, लेफ्टला जाणाऱ्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटी मायनस कन्सिडर केली आणि त्यांची ऍडिशन केली तर काय होऊ शकतं, कधी कधी ही ऍडिशन 0 पण येऊ शकते. ओके, कारण डायरेक्शन कन्सिडर करून जर सम केली, काही व्हेलॉसिटीज प्लस घेतल्या, काही व्हेलॉसिटीज मायनस घेतल्या, जेवढ्या प्लस आहेत तेवढ्याच जर मायनस आल्या तर काय होणार आहे, ही ऍडिशन 0 होऊ शकते. आणि ऍडिशन जर 0 झाली तर काय होऊ शकतं, मीन व्हेलॉसिटी कॅन बी 0. लक्षात घ्या, मीन व्हेलॉसिटी can be
0. ओके. आता मीन व्हेलॉसिटीचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला देखील आहे. तो फॉर्म्युला काय बघा, मीन व्हेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट 8RT बाय पाय म्यू. ओके, हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ओके, मॅक्सवेल या सायंटिस्टने हा फॉर्म्युला डिराईव्ह करून काढलेला आहे. याचं डेरिव्हेशन काय आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, डायरेक्टली फॉर्म्युला ॲज इट इज पाठ करायचं आहे आपल्याला. अंडर रूट 8RT बाय पाय म्यू. किंवा दुसरा फॉर्म्युला आहे आरटीला आपण, आरटी म्हणजे काय असतं, पीफी बाय एन असतं किंवा पीफी बाय एन असतं, बरोबर आहे ना. तर ते जर इथं प्लेस केलं आयडियल गॅस इक्वेशन नुसार, दुसरा एक फॉर्म्युला मिळतो, दॅट इज 8P बाय पाय इंटू रो, असा पण फॉर्म्युला मिळतो. P बाय पाय रो. तर P म्हणजे प्रेशर आणि रो म्हणजे काय असणार आहे, डेन्सिटी. T म्हणजे टेम्परेचर आणि म्यू म्हणजे मोलर मास किंवा मॉलिक्युलर वेट. लक्षात येते का, मॉलिक्युलर वेट आहे. P म्हणजे प्रेशर आहे. ओके, आणि रो म्हणजे डेन्सिटी. So this is the formula for the mean velocity. Okay, so mean velocity चा फॉर्म्युला लक्षात आला का बघा. हा फॉर्म्युला पाठ करायचा, हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. अंडर रूट 8RT बाय पाय म्यू अंडर रूट 8P बाय पाय रो. ओके, तर मीन व्हेलॉसिटी म्हणजे काय बघा, ऍव्हरेज ऑफ व्हेलॉसिटीज ऑफ ऑल मॉलिक्युल्स इज कॉल्ड एज मीन व्हेलॉसिटी. C1, C2, C3 अप टू Cn व्हेलॉसिटीज ऑफ एन गॅस मॉलिक्युल असतील, किंवा याच्याऐवजी तुम्ही V1 लिहिलं तरी चालतंय. V1, V2, V3 अप टू Vn आर व्हेलॉसिटीज ऑफ एन गॅस मॉलिक्युल्स असतील, तर मीन व्हेलॉसिटी येणार आहे V1 प्लस V2 प्लस V3 अप टू Vn डिवाइडेड बाय n. ओके, आता मीन व्हेलॉसिटी 0 येऊ शकते, म्हणून काय केलं सायंटिस्टनी, मग मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी फाइंड आउट केलेली आहे. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे फी स्क्वेअर बार, या लेटरनं त्याला डिनोट केलं जातं, फी स्क्वेअर बार. म्हणजे इकडे लक्षात येते बघा, फीचा स्क्वेअर करायचा आणि मग त्याचा बार म्हणजे नंतर त्याचा काय करायचं आहे, मीन काढायचा आहे. बघा, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे, ऍव्हरेज ऑफ स्क्वेअर्स ऑफ व्हेलॉसिटीज. म्हणजे इथं काय करायचं आहे, स्क्वेअर करून मीन काढायचं आहे. म्हणजे कशाचा ऍव्हरेज, स्क्वेअर्सचा ऍव्हरेज आहे, लक्षात घ्या. इथं डायरेक्टली व्हेलॉसिटीचा ऍव्हरेज होते, जी व्हेलॉसिटी होती ती घ्यायची आणि त्याचा ऍव्हरेज काढायचं. तर इथं काय करायचं आहे, व्हेलॉसिटीचा अगोदर स्क्वेअर करायचा आणि सगळ्या स्क्वेअर्सचा तुम्हाला ऍव्हरेज काढायचा आहे, मीन काढायचं आहे. ऍव्हरेज ऑफ स्क्वेअर्स ऑफ व्हेलॉसिटीज ऑफ ऑल मॉलिक्युल्स is called as mean square velocity, is called as mean square velocity. ठीक आहे. आता पुन्हा एकदा बघा, इफ इथं आपण असं लिहिलं, इफ V1 V2 V3 अप टू काय असेल Vn are velocities of n गॅस मॉलिक्युल्स असतील, n गॅस मॉलिक्युल्स जर असतील, देन मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी कशी काढणार बघा, देन मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे फी स्क्वेअरचा बार. लक्षात घ्या, फी स्क्वेअर बार. हे फी बार स्क्वेअरचा मिनिंग डिफरंट येतोय आणि फी स्क्वेअर बारचा मिनिंग डिफरंट होतो. हे बघा, फी बार चा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, मीन व्हेलॉसिटीचा स्क्वेअर झाला. हा याचा मिनिंग लक्षात येतोय ना. ही टर्म मी जी इथे लिहिली आहे, फी बार आणि मग वर स्क्वेअर लिहिला, तर त्याचा मिनिंग काय करायचा, अगोदर मीन काढायचा आणि मग स्क्वेअर करायचा. म्हणजे थोडक्यात मीन व्हेलॉसिटी काढून त्याचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे हे झालं स्क्वेअर ऑफ मीन व्हेलॉसिटी होणार, आणि इथं काय येणार आहे, मीन ऑफ स्क्वेअर व्हेलॉसिटीज, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. त्याच्यामुळे हे डिनोशन बघा व्यवस्थित, फी स्क्वेअर बार, त्याच्यामुळे हे येणार नाही.
आता सगळ्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर करायचा, v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर प्लस v3 स्क्वेअर अप टू काय येणार आहे vn स्क्वेअर डिवाइडेड बाय काय होणार आहे n होणार. ओके, या पद्धतीनं स्क्वेअर्सचा मीन निघणार आहे. आता इथे ऍडव्हान्टेज काय मिळतोय, आता व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह असू दे नाहीतर निगेटिव्ह असू दे, स्क्वेअर केल्यावर काय होणार आहे पॉझिटिव्हच होणार, बरोबर ना. म्हणजे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी का काढण्यात आली, कारण फक्त व्हेलॉसिटीची ऍडिशन केली तर ती काय होऊ शकते, फक्त सगळ्या मॉलिक्युलच्या व्हेलॉसिटीची ऍडिशन केली डायरेक्शन नुसार तर ती निगेटिव्ह येऊ शकते, परंतु स्क्वेअर्सची ऍडिशन केल्यावर कधीही ती झिरो येणार नाहीये. स्क्वेअर फक्त व्हेलॉसिटीची ऍडिशन केल्यावर झिरो येऊ शकते, परंतु स्क्वेअरची ऍडिशन केल्यानंतर मात्र ती कधीही झिरो येणार नाही, कारण पॉझिटिव्हचा स्क्वेअर देखील पॉझिटिव्हच असतो आणि निगेटिव्हचा स्क्वेअर देखील काय असतो पॉझिटिव्हच असतो. त्याच्यामुळं मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इज नेव्हर निगेटिव्ह. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इज नेव्हर निगेटिव्ह. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी कधीही निगेटिव्ह नसते. ठीक आहे, परंतु इथं पुन्हा आता एक प्रॉब्लेम तयार झाला, याचं एसआय युनिट जर विचारलं, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचं एसआय युनिट काय येणार आहे. आता इथं सगळा स्क्वेअर झालाय ना, मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर हे व्हेलॉसिटीचं मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचं काय होणार आहे एसआय युनिट होणार आहे. दॅट इज द प्रॉब्लेम. एसआय युनिट काय होणार आहे मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, परंतु व्हेलॉसिटीचं युनिट तर मीटर पर सेकंड असतं, आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा काय केलेलं आहे मग आता थर्ड व्हेलॉसिटी काढलेली आहे, दॅट इज रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे काय येणार आहे इथं, याला CRMS असं आपण डिनोट करतो. ओके, CRMS ना आपण याला डिनोट करतो. RMS म्हणजे काय रूट मीन स्क्वेअर, रूट ऑफ मीन स्क्वेअर. बघा आता मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी मिळाली ना, त्याचा स्क्वेअर रूट काढा, तर काय होणार बघा स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे तो युनिटचा जो प्रॉब्लेम आहे ना तो सॉल्व्ह होणार आहे, कारण इथं जे व्हॅल्यू येणार आहे ती समथिंग मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर येणार आहे, आणि त्याचा स्क्वेअर रूट काढला तर काय होणार आहे ती आपल्याला सर्टन व्हॅल्यू मिळणार आहे, आणि ती मीटर पर सेकंड मध्ये मिळणार, म्हणून आपण रूट काढतोय, लक्षात घ्या. म्हणजे अगोदर मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी काढायचा आणि त्याचा स्क्वेअर रूट काढायचा, म्हणजे काय येणार आहे RMS व्हेलॉसिटी मिळणार. स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी is called as RMS velocity. Okay, that is root mean square velocity, RMS velocity. आता पुन्हा एकदा बघा इथं मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी कशी येणार आहे, या पद्धतीनं v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर प्लस v3 स्क्वेअर अप टू vn स्क्वेअर डिवाइडेड बाय n. मग RMS व्हेलॉसिटी कशी येणार, डायरेक्टली RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहितो. ओके, VRMS किंवा काही वेळेला CRMS ना आपण डिनोट करतो, अंडर रूट ऑफ काय येणार आहे फी स्क्वेअर बार येणार, अंडर रूट ऑफ फी स्क्वेअर बार, किंवा अंडर रूट ऑफ काय येणार आहे v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर अप टू काय येणार आहे vn स्क्वेअर डिवाइडेड बाय काय येणार आहे डिवाइडेड बाय n. सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर RMS व्हेलॉसिटी. पुन्हा एकदा ही व्हेलॉसिटी कधीही झिरो नसते. ओके, सो RMS velocity is never zero किंवा नेव्हर निगेटिव्ह, कारण कुठल्याही टर्मचं रूट काढल्यानंतर ते निगेटिव्ह कधी येत नाही. RMS व्हेलॉसिटी झिरो पण नसणार आहे आणि निगेटिव्ह पण नसणार आहे कधी. ठीक आहे, आणि याचं SI युनिट विचारलं तर वन्स अगेन काय येणार आहे करेक्ट येणार, SI युनिट इज मीटर पर सेकंड. म्हणजे लक्षात आलं का बघा, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी का काढली याचं मिनिंग तुम्हाला लक्ष देतोय का बघा. मीन व्हेलॉसिटी पण काढता आलं असतं ना, परंतु मीन व्हेलॉसिटी मध्ये प्रॉब्लेम काय होत होता, व्हेलॉसिटीची ऍडिशन जर केली तर ती व्हेलॉसिटीची ऍडिशन डायरेक्शन नुसार जर केली तर काय होऊ शकतं झिरो पण येऊ शकते, आणि त्याच्यामुळं मॉलिक्यूल सगळे मूव्ह होत असून देखील मीन व्हेलॉसिटी मात्र झिरो येऊ शकते, हा प्रॉब्लेम होता.
आणि 0 तर आपल्याला व्हॅल्यू नको आहे. म्हणून काय केलं, मग सगळ्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर केला. स्क्वेअर केल्यामुळे पॉझिटिव्हच राहणार, निगेटिव्हचं पण काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे ती व्हॅल्यू कधीही 0 येणार नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ती व्हॅल्यू कधीही 0 पण येणार नाही, निगेटिव्ह पण येणार नाही, लक्षात घ्या मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी मध्ये. परंतु मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी मध्ये परत प्रॉब्लेम काय झाला, तर आपल्याला काय मिळतं, युनिट मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर हे कधी व्हेलॉसिटीचं युनिट नसतं, आणि म्हणून काय केलं, त्याचं परत रूट काढण्यात आलं आणि त्या व्हेलॉसिटीला काय नाव देण्यात आलं, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. लक्षात आलं. तर रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे स्क्वेअर्स करायचा सगळ्या व्हेलॉसिटीचा, ऍडिशन डिवायडेड बाय एन करायचं आणि मग त्याचा स्क्वेअर रूट काढायचा. तर स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी is called as RMS velocity. RMS velocity is never zero, never negative, and SI unit is meter per second. आता RMS velocity चा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला पाठ करायचा. याचं डेरिवेशन देखील आपल्या सिलेबस मध्ये आहे, आपण डेरिवेशन याचं करणार आहे. ओके, याचा फॉर्म्युला आहे 3RT बाय म्यू, किंवा स्क्वेअर रूट ऑफ 3RT बाय म्यू, किंवा अंडर रूट काय येणार आहे, 3P डिवायडेड बाय रो. ओके, मोस्ट ऑफ द कॅल्क्युलेशन रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचे या फॉर्म्युल्यावरच आहेत. अंडर रूट 3RT बाय म्यू, अंडर रूट 3P बाय रो. ओके, याच्यानंतर आणखी एक व्हेलॉसिटी आहे गॅस मॉलिक्युल्स रिलेटेड, विच इज कॉल्ड एज मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी. नेक्स्ट, फोर्थ velocity is most probable velocity. Next velocity is most probable velocity. याला आपण VMP न डिनोट करू शकतो, मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी. आता मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी म्हणजे काय, आता गॅसमध्ये जे मॉलिक्युल्स असतात तर त्याच्यामध्ये डिफरंट मॉलिक्युल्स आर मुव्हिंग विथ डिफरंट व्हेलॉसिटीज, बरोबर. आता ज्या व्हेलॉसिटीनं सगळ्यात जास्त मॉलिक्युल मूव्ह करतात ना, त्या व्हेलॉसिटीला काय म्हणायचं, मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी. ओके, ज्या व्हेलॉसिटीनं मोस्ट ऑफ द मॉलिक्युल्स मूव्ह करतात अशी एक व्हेलॉसिटी असते की जी व्हेलॉसिटी मॅक्सिमम नंबर ऑफ मॉलिक्युलला असते. ओके, त्या व्हेलॉसिटीला मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी असं म्हणायचं. बघा, the velocity with which most of molecules, most किंवा मॅक्सिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स, मोस्ट म्हणण्यापेक्षा मॅक्सिमम म्हणूया, velocity with which maximum number of molecules are moving is called as most probable velocity. ज्या व्हेलॉसिटीनं सगळ्यात जास्त मॉलिक्युल मूव्ह करतात, ओके, त्या व्हेलॉसिटीला मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी असं म्हणायचं. आता हा VMP चा देखील एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ओके, तो फॉर्म्युला आहे अंडर रूट 2RT बाय म्यू, किंवा अंडर रूट 2P बाय म्यू. ओके, ह्याचा अकॉर्डिंग टू प्रेशर किंवा अकॉर्डिंग टू टेम्परेचर हा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. 2P बाय रो, सॉरी 2P बाय म्यू नव्हे, 2P बाय रो. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द गॅस, गॅसची डेन्सिटी. So this is the formula for most probable velocity under root 2RT by mu or under root 2P by rho. बघा, आता हे तीनही फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिला आपण फॉर्म्युला बघितला C बारचा किंवा ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा, ऍव्हरेज व्हेलॉसिटीच्या स्वरूपात लिहितो. ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला येणार आहे, दॅट इज अंडर रूट 3RT बाय पाय म्यू. त्याच्यानंतर RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता, CRMS किंवा VRMS चा फॉर्म्युला अंडर रूट, सॉरी हे 8RT बाय पाय म्यू होता. ओके, त्याच्यानंतर हा 3RT बाय म्यू आहे.
आणि मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी जी आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे, √2 RT / म्यू. ओके, हे 3 फॉर्म्युले ऍटलिस्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, RT / म्यू म्हणजेच काय, तर P/ρ येतं, लक्षात घ्या. RT / म्यू म्हणजे P/ρ, म्हणजे पीच्या स्वरूपात देखील तुम्ही लगेच कन्वर्ट करू शकाल. ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो 8 RT / πμ. RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो √3 RT / म्यू. आणि मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो √2 RT / म्यू. आता याचे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत, बरोबर, तिघांचेही. मग त्याच्यातली सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी कुठली असेल आणि सगळ्यात कमी व्हेलॉसिटी कुठली असेल, जरा तुम्ही बघू शकताय. ओके, सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी कुठली असणार आहे आणि सगळ्यात कमी व्हेलॉसिटी कुठली असणार आहे. तर या व्हॅल्यू बघितल्या तर सगळ्यांच्या मध्ये RT / म्यू, RT / म्यू, RT / म्यू आहे. ओके, CRMS मध्ये किती आहे, 3 आहे इथं. मोस्ट प्रोबेबल मध्ये 2 आहे आणि ऍव्हरेज म्हणजे 8/π. 8/π ची व्हॅल्यू 2 पॉईंट समथिंग येणार. म्हणजे याच्यामध्ये आहे 3, याच्यामध्ये आहे 2, म्हणजे स्क्वेअर रूटच्या आतमधला डिफरंट नंबर फक्त आपण बघावलाय. आणि याच्यामध्ये आहे 2 पॉईंट समथिंग येणार. 2 पॉईंट समथिंग. 8/π ची व्हॅल्यू बघा, 8/3.14, म्हणजे 2 पॉईंट समथिंग येणार आहे. 2.x. ओके, म्हणजे सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी येते ते ही RMS व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असते. त्याच्यापेक्षा कमी व्हेलॉसिटी कुठली असणार आहे, ऍव्हरेज व्हेलॉसिटी असणार आहे. आणि सगळ्यात कमी जी असते कुठली असते, मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी सगळ्यात कमी असते. हे पण रिलेशन लक्षात ठेवा. ओके, या 3 व्हेलॉसिटी मध्ये विचारलं तुम्हाला की सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी कुठली, तर RMS व्हेलॉसिटी. फॉर्म्युल्यात बघा 3 RT / म्यू आहे. ऍव्हरेज व्हेलॉसिटी किती आहे, √8 RT / πμ आहे. 8 RT / πμ. आणि मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी आहे √2 RT / म्यू. ओके, सो मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी जी आहे ती काय आहे, सगळ्यात कमी आहे. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल बघूया या सगळ्या व्हेलॉसिटीशी रिलेटेड. बघा कसं होणार आता एक्झाम्पल हे. सपोज एक 10 गॅस मॉलिक्युल्स आहेत, 10 गॅस मॉलिक्युल, आणि त्यांच्या व्हेलॉसिटी या पद्धतीने 4, 3, 6, 9, 4, 5. ओके, त्याच्यानंतर 6, 5, 8, 5, 3, 5. किती झाले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ठीक आहे, 12 झाले. ठीक आहे, 12 मॉलिक्युल्स आहेत. तर पहिली गोष्ट तो याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढा. ही ऍव्हरेज किंवा C⁻ असं म्हणतो, ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढा. तर या सगळ्या व्हॅल्यूचे काय करावं पाहिजे, ऍडिशन /12 करावं लागणार. ओके, इथं 12 मॉलिक्युल्स आहेत आणि 12 मॉलिक्युलच्या व्हेलॉसिटी या पद्धतीने सपोज आहेत. एक एक्झाम्पल म्हणून आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, ऍव्हरेज व्हेलॉसिटी कसं काढणार आहे, या सगळ्या व्हेलॉसिटीची ऍडिशन /12. ओके, तर ही ऍडिशन किती येणार बघा. So addition of all velocities coming to be 63. So 63 / 12. Okay. So 63 / 12 will be equal to 5.25 meter per second. Okay. 5.25 meter per second ही ऍव्हरेज व्हेलॉसिटी झाली, किंवा याला C⁻ पण डिनोट करतात किंवा फी ऍव्हरेज. त्याच्यानंतर आपण काढूया CRMS व्हेलॉसिटी किंवा फी RMS व्हेलॉसिटी. आता काय करावं लागेल, स्क्वेअर रूट मध्ये यांच्या स्क्वेअर्सची ऍडिशन करायला पाहिजे आपल्याला, आणि डिवायडेड बाय काय करावं लागेल, 12 करावं लागणार. आता स्क्वेअर्सची ऍडिशन किती होणार बघा. यांच्या स्क्वेअर्सची सम येणार आहे 367. ओके, सो 367 / 12 होणार आणि त्याचा स्क्वेअर रूट 367 / 12. ही व्हॅल्यू येते 5.53
मीटर पर सेकंड. ओके, 5.53 मीटर पर सेकंड येणार आहे. ही RMS व्हेलॉसिटी झाली. ठीक आहे. आणि आता मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी कडूया. मोस्ट प्रोबेबल म्हणजे काय? जास्त मॉलिक्यूलला याच्यातली कुठली व्हेलॉसिटी आहे बघा. तर याच्यासाठी आपल्याला बघावं लागेल की फॉर एक्झाम्पल मिनिमम व्हेलॉसिटी किती आहे? 3 आहे. तर 3 ही व्हेलॉसिटी किती मॉलिक्यूलला आहे? तर 3 ही व्हेलॉसिटी फक्त 2 मॉलिक्यूललाच आहे. 4 ही व्हेलॉसिटी किती मॉलिक्यूलला आहे? 1 2 मॉलिक्यूललाच 4 ही व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर 5 ही व्हेलॉसिटी किती मॉलिक्यूल आहे बघा. तर 1 2 3 4 मॉलिक्यूलला 5 व्हेलॉसिटी आहे. त्याच्यानंतर 6 व्हेलॉसिटी किती मॉलिक्यूलला आहे? 6 व्हेलॉसिटी 2 मॉलिक्यूलला आहे. 7 व्हेलॉसिटी नाहीये. 8 व्हेलॉसिटी 1 मॉलिक्यूलला आहे. आणि 9 व्हेलॉसिटी देखील 1 मॉलिक्यूलला आहे. ठीक आहे. बघा, म्हणजे जी व्हेलॉसिटी जास्तीत जास्त मॉलिक्यूलला आहे त्याला मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी म्हणायचं. आता ही बघा, 5 ही जी व्हेलॉसिटी आहे ही मीटर पर सेकंड मधली व्हेलॉसिटी आहे. 5 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी ही 4 मॉलिक्यूलला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त मॉलिक्यूलला असणारी जी व्हेलॉसिटी आहे ना त्याला मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी म्हणायचं. त्याच्यामुळे मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटीचा आन्सर काय येणार आहे? 5 मीटर पर सेकंड. मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ मॉलिक्यूलनं पजेस केलेली जी व्हेलॉसिटी आहे ना त्याला मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी म्हणायचं. लक्षात येते का बघा? तर या पद्धतीने या 3 व्हेलॉसिटीज आलेल्या आहेत. ओके, आणि आपण हे अंदाजे कॅल्क्युलेशन केलं आणि तरी देखील बघा RMS व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त आली आहे. मीन व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा कमी आली आहे आणि मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी सगळ्यात कमी आलेली आहे. ओके, तर हा एक सिंपल क्वेश्चन झाला. अनेक क्वेश्चन बघूया जे आणखी तुम्हाला क्लिअर होईल अशा पद्धतीचा क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो. ओके, तिन्ही व्हेलॉसिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत. मीन व्हेलॉसिटी, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी अँड मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी. ओके, suppose question is given like this. In following table, given number of molecules and their speed, find the RMS speed, average speed and most probable speed. ओके, सुरुवातीला काय करूया? ऍव्हरेज स्पीड काढूया. आता इथं काय दिलंय? नंबर ऑफ मॉलिक्युल आणि त्यांचं स्पीड दिलंय. इन्फॉर्मेशन कशी दिली बघा. 2 मॉलिक्युलला 1 हे स्पीड आहे, 1 मीटर पर सेकंड फॉर एक्झाम्पल. 4 मॉलिक्युलला 2 मीटर पर सेकंड, 6 मॉलिक्युलला 3 मीटर पर सेकंड, 8 मॉलिक्युल्सला 4 मीटर पर सेकंड आणि 3 मॉलिक्युलला 5 मीटर पर सेकंड असं स्पीड दिलेलं आहे. ओके, तर सुरुवातीला ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड कसं काढणार आहे? सगळ्या स्पीडची ऍडिशन करावे लागणार आहे, बरोबर आहे ना? सगळ्या मॉलिक्युलच्या स्पीडची ऍडिशन. आता 2 मॉलिक्युल जे आहे ते 1 मीटर पर सेकंड होणार. सो 2 into 1 म्हणजे 2 मॉलिक्युलच्या व्हेलॉसिटीची ऍडिशन झाली. 4 मॉलिक्युलला 2 व्हेलॉसिटी आहे, 4 into 2. 6 मॉलिक्युलला 3 व्हेलॉसिटी आहे, 6 into 3. 8 मॉलिक्युलला 4 व्हेलॉसिटी आहे आणि 3 मॉलिक्युलला 5 व्हेलॉसिटी आहे. डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल किती येणार आहेत? 2 + 4 दॅट इज 6 + 6 12. 12 + 8 म्हणजे किती होणार आहे? 20 + 3 म्हणजे टोटल इथं 23 मॉलिक्युल्स आहेत. लक्षात घ्या, बरोबर आहे ना? टोटल 23 मॉलिक्युल्स आहेत आणि 23 मॉलिक्युलला स्पीड 1 2 3 4 किंवा 5 या पद्धतीने स्पीड्स आहेत. त्याच्यामध्ये 4 मॉलिक्युल्सला 2 हे स्पीड आहे, 6 मॉलिक्युलला 3 हे स्पीड आहे, अँड सो ऑन. डिवायडेड बाय काय होणार आहे मग? 23 होणार आहे. ओके, म्हणजे काय होणार आहे? 2 + 8 + 18 + 32 + 15 डिवायडेड बाय काय होणार आहे? 23. So average velocity is coming to be
2 + 8 + 18 + 32 + 15 याची सम येते 75. 75 divided by 23. So this is coming to be 3.26. 3.26 unit जे काय असेल ते. So this is the average velocity. Next is the RMS velocity किंवा VRMS. RMS velocity काढायचं असेल तर काय करावं लागेल, यांच्या स्क्वेअर्सची ऍडिशन करावी लागणार आहे. आता पहिलं स्पीड किती आहे 1 आहे, त्याचा स्क्वेअर किती होणार 1 स्क्वेअर, आणि असे किती आहे 2 मॉलिक्युल्स आहेत. त्याच्यानंतर दुसरं स्पीड आहे 2, 2 चा स्क्वेअर किती 4, आणि असे किती मॉलिक्युल्स आहेत असे मॉलिक्युल 2 आहे. त्याच्यानंतर 3 चा स्क्वेअर किती 9, असे किती मॉलिक्युल आहेत 6 मॉलिक्युल्स आहेत. 4 चा स्क्वेअर किती 16, असे किती आहेत 8 मॉलिक्युल्स आहेत. 5 चा स्क्वेअर 25 आणि असे किती आहेत 3 मॉलिक्युल्स आहेत. बरोबर आहे ना. 1 स्क्वेअर इंटू 2, 4 दॅट इज 2 स्क्वेअर इंटू 4, 3 स्क्वेअर इंटू 6 होणार. त्याच्यानंतर 4 स्क्वेअर इंटू 8 होणार आहे, आणि 5 स्क्वेअर इंटू 3 होणार आहे. डिवायडेड बाय वन्स अगेन टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स दॅट इज 23. So 2 + 8 + 36 + 16 into 8 + 75. ही टोटल ऍडिशन होते स्क्वेअर रूट मध्ये, दॅट इज 249 डिवाइडेड बाय 23. ओके, स्क्वेअर रूट ऑफ 249 डिवाइडेड बाय 23 हे आन्सर येते 3.29. 3.29 ओके युनिट्स ही झाली RMS व्हेलॉसिटी. आणि मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी किती आहे बघा. मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी मॅक्सिमम नंबर ऑफ मॉलिक्युल न पजेस केलेली व्हेलॉसिटी. तर 8 नंबर ऑफ मॉलिक्युलला 4 ही व्हेलॉसिटी आहे. त्याच्यामुळं मोस्ट प्रोबेबल VMP व्हेलॉसिटी येणार आहे दॅट इज 4 मीटर/सेकंड किंवा 4 युनिट्स जे काय असेल ते युनिट. ओके, कुठलं स्पीड सगळ्यात जास्त मॉलिक्युलला आहे बघा. 4 हे जे स्पीड आहे ना ते सगळ्यात जास्त मॉलिक्युल आहे. जे स्पीड सगळ्यात जास्त मॉलिक्युल असतं त्याला काय म्हणायचं मोस्ट प्रोबेबल. ओके, जे मोस्ट प्रोबेबलला तुम्हाला काय करावं लागेल, किती मॉलिक्युल सगळ्यात जास्त स्पीडनं मूव्ह करतात. सगळ्यात जास्त मॉलिक्युल किती स्पीडनं मूव्ह करतात, सर्वात जास्त मॉलिक्युल किती स्पीडनं मूव्ह करतात ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. दॅट इज द मोस्ट प्रोबेबल स्पीड. ओके, इथं 4, 2 चा स्क्वेअर 4 आणि असे किती मॉलिक्युल्स आहेत 4 मॉलिक्युल्स आहेत. 4, 2, 4, 6, 8 अँड 3 करेक्ट. म्हणजे काय होणार आहे 4 × 4 16 म्हणजे 8 न वाढणार ना हे. 4 × 2 8 होतं, आता 4 × 4 16 म्हणजे 8 ने ऍडिशन वाढणार आहे 257 होणार आहे. 257 डिवायडेड बाय 23. थ्री 3.34 येते. 3.34 3.34 युनिट्स. ओके, आता मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे मोस्टली काय होतंय सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी CRMS येते, त्याच्यापेक्षा कमी ऍव्हरेज व्हेलॉसिटी, आणि सगळ्यात कमी काय असते मोस्टली मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी असते. आता हे रॅन्डम नंबर घेतल्यामुळे काय झालेलं आहे हे कमी जास्त व्हॅल्यू झालेले आहेत. परंतु नेहमी लक्षात ठेवा RMS व्हेलॉसिटी ही सगळ्यात जास्त असणारी व्हॅल्यू असते.
त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी कुठली असते, ऍव्हरेज व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा कमी असते, आणि सगळ्यात कमी काय असते, मोस्ट प्रोबेबल असते. पुन्हा एकदा फॉर्म्युले मी लिहितोय कारण हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो √3 RT बाय मोलर मास किंवा मॉलिक्युलर वेट. ओके, विच इज ग्रेटर दॅन √8 RT बाय पाय म्यू. ओके, आणि ते त्याच्यापेक्षा मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी कमी असते √2 RT बाय म्यू. हे पुन्हा पुन्हा फॉर्म्युले मी का लिहितोय, कारण हे तुम्हाला लेक्चरच्या दरम्यानच तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ झाले पाहिजेत. हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. RMS व्हेलॉसिटी असते √3 RT बाय म्यू, ऍव्हरेज व्हेलॉसिटी असते √8 RT बाय पाय म्यू, आणि मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी असते √2 RT बाय म्यू. सगळ्यांच्या मध्ये RT बाय म्यू, RT बाय म्यू, RT बाय म्यू सेम आहे. इथं फक्त काय आहे, स्क्वेअर रूट मध्ये 3 आहे, इथं आहे 8 बाय पाय, आणि इथं आहे 2. 8 बाय पायची एक्झॅक्ट व्हॅल्यू जर तुम्हाला सांगितली तर किती येते, 8 डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू येते 2.546 येते. 546 8 बाय पायची व्हॅल्यू. पुन्हा एकदा हेच फॉर्म्युले आपण प्रेशर आणि डेन्सिटीच्या स्वरूपात लिहूया. प्रेशर आणि डेन्सिटीच्या स्वरूपात येणार 3P डिवायडेड बाय रो, विच इज ग्रेटर दॅन √8P डिवायडेड बाय पाय रो, विच इज ग्रेटर दॅन √2P बाय रो. ओके, हे RT बाय म्यू इज इक्वल टू P बाय रो कसं येते ते देखील आपल्याला बघायचं आहे, ते आपण बघणार आहे. ओके, तर या पद्धतीनं व्हेलॉसिटीज ऑफ गॅस मॉलिक्युल्स आपण बघितलेल्या आहेत. आता याच्यानंतर एक बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू एक महत्वाचं डेरिव्हेशन आहे. नीट जेई पॉइंट ऑफ व्ह्यू याचा फक्त फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे. ओके, आता म्हणजे नेक्स्ट जे आपण काय स्टडी करणार आहे, नीट जेई सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू काय करायचं आहे, फक्त तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचा आहे, आणि बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू हे जे डेरिव्हेशन आहे ते इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे, ते आपण बघणार आहे. दॅट इज प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस. डेरिव्हेशन ऑफ प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस म्हणजे गॅसनं एक्झर्ट केलेल्या प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, डिराईव्ह करायचा आहे आपल्याला. प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस. ओके, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसचा वापर करून प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसचा फॉर्म्युला काढायचा आहे. ओके, सुरुवातीला हे जे डेरिव्हेशन आहे ते इम्पॉर्टंट आहे, म्हणून काय करणार आहे आपण, सुरुवातीला शॉर्ट मध्ये बघणार आहे, त्याच्यानंतर व्यवस्थित आपण लिहूया. ओके, तर इकडे लक्ष द्या, शॉर्ट मध्ये हे डेरिव्हेशन कसं येणार. सुरुवातीला सपोज देर इज अ क्युबिकल कंटेनर लाईक दिस. आपण काय करतोय, क्युबिकल कंटेनर कन्सिडर करतोय. इथं क्युबिकल कंटेनर आहे, ठीक आहे. या क्युबिकल कंटेनरची प्रत्येक साईड किती आहे, सपोज L आहे, आणि याच्यामध्ये काय आहेत, N मॉलिक्युल्स आहेत, N गॅस मॉलिक्युल्स, आणि प्रत्येकाचं मास किती आहे, प्रत्येक मॉलिक्युलचं मास आहे स्मॉल m. ओके, म्हणजे इथं गॅसचं मास किती येणार आहे, सगळ्या मॉलिक्युलचं जे एकूण मास असणार तेच गॅसचं गॅसचं मास असणार आहे. तर गॅसचं मास काय येणार आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू मास ऑफ इच गॅस मॉलिक्युल. ओके, इथं व्हॉल्यूम किती येणार बघा, व्हॉल्यूम येणार आहे दॅट इज L³ येणार आहे व्हॉल्यूम. ठीक आहे. आता इथं नंबर ऑफ मॉलिक्युल आहे, त्यांच्या व्हेलॉसिटी V1 V2 V3 या पद्धतीने व्हेलॉसिटीज असतील. आता याच्यामध्ये काय करूया आपण, फर्स्ट मॉलिक्युल कन्सिडर करूया. ओके, त्याचबरोबर आपल्याला इथे डायरेक्शन देखील कन्सिडर करावं लागतील. दिस इज द एक्स डायरेक्शन, म्हणजे क्यूबच्या 3 एजला, क्यूबच्या 3 एजेसला काय आहेत, 3 ऍक्सिस आहेत. ओके, फर्स्ट इज एक्स, सेकंड व्हर्टिकल ऍक्सिस जो आहे तो वाय आहे, आणि थर्ड ऍक्सिस जो आहे तो कुठला आहे, झेड आहे फॉर एक्झाम्पल. सो इन दिस वे देर आर ऍक्सिस. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, फर्स्ट मॉलिक्युल कन्सिडर करायचं आहे. फर्स्ट मॉलिक्युल, ओके, दिस इज मॉलिक्युल नंबर 1. त्याचं मास तर m आहे, आणि सपोज इट इज मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी Vx1. म्हणजे एक्स ऍक्सिसला पॅरलल त्याची व्हेलॉसिटी आहे, किंवा त्याचा एक्स ऍक्सिसला पॅरलल असणारा कंपोनेंट फक्त आपण त्याचा बघायला लागलोय. Vx1 हा त्याचा कंपोनेंट आहे, ठीक आहे. त्याचं इनिशियल मोमेंटम, आता हा जो मॉलिक्युल आहे ना तो काय होणार बघा, मॉलिक्युल नंबर 1 असा पॅरलल टू एक्स ऍक्सिस जाणार. त्याच्या समोर जो फेस आहे त्या फेसला आपण नेमिंग करूया. सपोज दिस इज द फेस यस फेसवर जाऊन आदळणार आहे, लक्षात घ्या, आणि त्या सरफेसवरून काय होणार आहे, रिबाउंड होणार आहे त्याच व्हेलॉसिटीनं. ठीक आहे.
तर इनिशियल मोमेंटम किती येणार बघा, मॉलिक्युलचं इनिशियल मोमेंटम येणार आहे त्याचं मास इंटू त्याची व्हेलॉसिटी Vx1. ठीक आहे. त्याच्यानंतर हा या सरफेसवर आदळणार आणि आदळल्यानंतर काय होणार आहे, रिबाउंड होणार आहे. किती व्हेलॉसनं? आपण अझम्पशन मध्ये बघितलंय कोलिजन्स आर परफेक्टली इलास्टिक, म्हणजे देर इज नो लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. त्याच्यामुळे ज्या व्हेलॉसनं आदळणार त्याच व्हेलॉसनं काय होणार आहे, रिबाउंड होणार आहे. जे पुढे जाणारा मॉलिक्युल काय होणार आहे, कोलिजन नंतर आता पाठीमागे यायला चालू करणार आहे. त्याच्यामुळे फायनल मोमेंटम काय येणार इथं, फायनल मोमेंटम येणार आहे दॅट इज -m Vx1. हे फायनल मोमेंटम येणार आहे. ठीक आहे. मग आता चेंज इन मोमेंटम म्हणजे किती येणार आहे? चेंज इन मोमेंटम म्हणजे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम आहे -m Vx1, दॅट इज फायनल मोमेंटम, मायनस इनिशियल मोमेंटम इज m Vx1. म्हणजे चेंज इन मोमेंटम होणार आहे -2 टाइम्स m Vx1. हे चेंज इन मोमेंटम ऑफ दॅट गॅस मॉलिक्यूल होणार आहे. ठीक आहे. आता मायनस साइन काय इंडिकेट करतं, दिस इज द मोमेंटम लॉस्ट बाय द मॉलिक्यूल. मग मॉलिक्युलनं मोमेंटम लॉस होणार आणि ते कुणाला मिळणार आहे, ते यस या सरफेसला मिळणार आहे. यस हा कंटेनरचा जो वॉल आहे किंवा सरफेस आहे त्याला एवढं मोमेंटम मिळणार आहे. ओके, सो देअरफॉर आपण लिहू शकतो की चेंज इन मोमेंटम पर कोलिजन, म्हणजे एका कोलिजन मधलं हे चेंज इन मोमेंटम आहे ना. चेंज इन मोमेंटम पर कोलिजन येणार आहे 2m Vx1. कुणाचं, वॉलचं काढायला लागलोय आपण चेंज इन मोमेंटम, कारण प्रेशर कुणावर एक्झर्ट होणार आहे, वॉलवर. वॉलचं चेंज इन मोमेंटम काढायला पाहिजे. तर एका कोलिजन मध्ये वॉलला किती मोमेंटम मिळतंय, कारण जेवढं मोमेंटम तो मॉलिक्यूल लॉस्ट करणार आहे तेवढंच मोमेंटम सरफेस काय करणार आहे, गेन करणार आहे. ओके, तर एका कोलिजन मध्ये किती मोमेंटम मिळणार त्या सरफेसला, 2m Vx1. आता असे किती कोलिजन पर सेकंड होतात ते बघावं लागेल पर युनिट टाइम. बरोबर. आता मॉलिक्यूल 1 जो आहे ना, तो या सरफेसवर आदळणार. ओके, रिबाउंड होणार, पाठीमागे जाणार, त्याच्यानंतर पाठीमागच्या सरफेसवर आदळणार आणि परत काय होणार आहे, या सरफेसवर येऊन परत कोलिजन होणार आहे. म्हणजे मॉलिक्यूल 1 जो आहे तो यस सरफेस आणि यसच्या पाठीमागचा जो अपोजिट सरफेस आहे त्या दोन सरफेसच्या मध्ये कंटिन्युअसली त्याचं कोलिजन होत असणार आहे. म्हणजे मॉलिक्यूलची मोशन कशी होणार बघा, समोरून जर बघितलं तर जे मॉलिक्यूल 1 या सरफेसवर जाऊन आदळणार, इथून रिबाउंड होणार, रिबाउंड होऊन परत पाठीमागे जाणार, पाठीमागच्या सरफेसवर आदळणार, पाठीमागच्या सरफेसवर आदळून रिबाउंड होणार, परत काय होणार आहे, पुढच्या सरफेसवरून आदळणार. या पद्धतीने त्याचे कोलिजन होत राहणार आहे कंटिन्युअसली. ओके, आता टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन काय येणार आहे, टाइम इंटरव्हल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन ऑन द सेम सरफेस. एकाच सरफेसवरच्या दोन कोलिजन मधला टाइम कसं करणार, तर टाइम म्हणजे काय करणार आपण, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड करणार आहे. डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. आता सपोज हा यस सरफेस आहे ना, हा यस सरफेस आहे, यस सरफेसवरून कोलिजन तो काय होणार आहे, पाठीमागे किती डिस्टन्स जाणार, यल डिस्टन्स पाठीमागे जाणार आणि परत त्याच सरफेसवर कोलाइड होण्यासाठी परत आणखी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, 2l. म्हणजे एकाच सरफेसवरच्या दोन कोलिजन मध्ये तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे, 2l डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आणि तो किती स्पीडनं मूव्ह करायला लागलाय, Vx1 स्पीडनं. तर हा झाला टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन ऑन द सेम सरफेस. टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन ऑन द सेम सरफेस. आणि याच्यावरून काय करू शकतो आपण, हा टाइम पिरियड झाला, याचा रेसिप्रोकल घेतला तर काय मिळणार आहे, नंबर ऑफ कोलिजन्स पर सेकंड मिळणार, नंबर ऑफ कोलिजन्स पर सेकंड मिळणार. याचा रेसिप्रोकल Vx1/2l. लक्षात आलं का बघा, हा झाला टाइम पिरियड. टाइम पिरियडचा रेसिप्रोकल म्हणजे असतं फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे ना. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ कोलिजन्स पर सेकंड. तर नंबर ऑफ कोलिजन पर सेकंड येणार Vx1/2l. आता एका कोलिजन मध्ये एवढं चेंज इन मोमेंटम होतंय आणि एवढे कोलिजन पर सेकंड होत आहेत, त्याच्यामुळे चेंज इन मोमेंटम पर सेकंड मिळेल आपल्याला. याच्यावरून चेंज इन मोमेंटम पर सेकंड कसं मिळणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. म्हणजे 2m Vx1 इंटू Vx1/2l. लक्षात येते का बघा, चेंज इन मोमेंटम पर कोलिजन इंटू नंबर ऑफ कोलिजन पर सेकंड, कोलिजन कॅन्सल होणार आणि चेंज इन मोमेंटम पर सेकंड राहणार इथं. तर चेंज इन मोमेंटम पर सेकंड किती होणार आहे, 2m Vx1 इंटू Vx1/2l. म्हणजे काय होणार आहे इथं, 2 कॅन्सल होणार आहे, m Vx1 स्क्वेअर divided by L. So this is the change in momentum per second by first molecule only.
म्हणजे एका मॉलिक्युलमुळे चेंज इन मोमेंटम पर सेकंड एवढं होणार आहे. आता चेंज इन मोमेंटम पर सेकंड म्हणजेच काय असतं? फोर्स. न्यूटन सेकंड लॉ नुसार चेंज इन मोमेंटम पर सेकंड म्हणजे काय असतं? फोर्स. त्याच्यामुळं फोर्स एक्झर्टेड बाय वन मॉलिक्युल ओनली. एका मॉलिक्युलने एक्झर्ट केलेला फोर्स किती येणार आहे? m px1 स्क्वेअर बाय l येणार आहे. हा एका मॉलिक्युलचा फोर्स झाला. याच्यावरून आपण काय करू शकतो? सगळ्या मॉलिक्युलचा फोर्स काढू शकतो आणि सगळ्या मॉलिक्युलचा फोर्स मिळाला की त्याच्यावरून आपण प्रेशर काढू शकतो. ओके. तर या डेरिव्हेशन मधला बाकीचा पार्ट काय करूया आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके.